नमस्कार शेतकरी बांधवांनो, कर्जमाफी संदर्भात सरकारने एक निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे, कशा प्रकारे होणार आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। तर चॅनलवर नवीन आला असाल तर अशाच अपडेट आणि माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण 26 नोव्हेंबर 2025 रोजी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। याच्यामध्ये सन 2025 मध्ये राज्यातील अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधित तालुक्यातील गावातील शेतकऱ्यांना सहकारी पीक कर्जाचे पुनर्गठन व शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीची स्थगितीबाबत हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे। तुम्ही बघू शकता स्क्रीनवर संपूर्ण माहिती आहे। दिनांक 26 नोव्हेंबर 2025 हा दिनांक या शासन निर्णयाचा आहे। आता या शासन निर्णयामध्ये सविस्तर माहिती काय, तर सविस्तर माहिती आपण इथे पुढे बघणार आहोत, त्याच्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। आता याच्यामध्ये जो शासन निर्णय आहे, हा शासन निर्णय 26 नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेला आहे। याच्यामध्ये राज्यामध्ये जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन पूर परिस्थिती उद्भवलेली आहे। राज्यातील शेतकऱ्यांची शेती पीक शेतजमिनी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असून पशुहानी, मनुष्यहानी, घराची पडझड, पुरामुळे गावातील बाधितांना स्थलांतरितकरिता आपदग्रस्तांना दुष्काळ सदृश परिस्थिती लागू असणाऱ्या सवलती देण्याबाबत महसूल विभागाने दिनांक 10/10/2025 रोजी जो शासन निर्णय काढला होता, त्याच्यानुसार या 2 सवलती देण्यात येणार आहेत। आता याच्यामध्ये 2 सवलती कोणत्या आहे? पहिली आहे सहकारी कर्जाचे पुनर्गठन। आता सहकारी म्हणजे ज्या पतसंस्था असतील, सोसायटी बँक असतील किंवा जिल्हा मध्यवर्ती बँक असतील, यांच्या कर्जाचे पुनर्गठन करून घ्या, असं या शासन निर्णयामध्ये सांगितलेलं आहे। त्याचबरोबर शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीची स्थगिती 1 वर्षासाठी देण्यात आलेले, जे तुम्ही काही पीक कर्ज घेत असाल ते आता स्थगिती देण्यात आलेली आहे। कोणत्याही बँकांनी कर्ज वसुली करू नये असं याच्यात सांगण्यात आलेलं आहे। महसूल व वन विभागाच्या शासन निर्णय 10/10/2025 मध्ये नमूद अतिवृष्टी आपत्तीमुळे बाधित झालेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना उपरोक्त सवलत लागू करण्यात यावी असं सांगण्यात आले आहे। बाधित तालुक्यातील सर्व गावातील बाधित शेतकऱ्यांना अल्पमुदत कर्जाचे मुदत कर्जास्वरूपात व शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीची स्थगितीबाबत राज्यस्तरीय बँकर्स समितीने हा जो शासन निर्णय हा मान्य करावा। त्याच्यामध्ये सहकारी बँक आहेत, जिल्हा मध्यवर्ती बँक आहेत, आवश्यक ती कारवाई करावी आणि शेतकऱ्यांना पुनर्गठन देण्यात यावं आणि जी काही तुम्ही वसुली करताय ती वसुली थांबवण्यात यावी असं या शासन निर्णयामध्ये सांगण्यात आलेलं आहे। हा शासन निर्णय तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। अशाच अपडेट आणि कर्जमाफीच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा, कारण कर्जमाफीचे संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येतील। थांबतो, पुढे भेटूयात। जय हिंद।